नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर आर डी शिंदे, मराठी विभाग, करमीर पुंजाबाबा गोवर्धने कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय इगतपुरी. आजचा अभ्यास घटक आहे भाषांतर. या अभ्यास घटकाचे वस्तुनिष्ठ प्रश्न आणि त्याचे योग्य उत्तर या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. सदर अभ्यासक्रम हा प्रथम वर्ष कला आणि प्रथम वर्ष वाणिज्य या वर्गासाठी असून सदर अभ्यासक्रम हा द्वितीय सेमिस्टरसाठी आहे. तर चला आपण भाषांतर या घटकाच्या अनुषंगाने वस्तुनिष्ठ प्रश्न आणि त्याचे योग्य उत्तर पाहूया. प्रश्न क्रमांक 1. जगात सर्वसाधारणपणे किती हजारांपेक्षा जास्त भाषा बोलल्या जातात? उत्तर आहे 3,000पेक्षा जास्त भाषा. प्रश्न क्रमांक 2. जगात ज्याप्रमाणे लिखित भाषा आहेत त्याचप्रमाणे टिंबटिंब भाषा आहेत. उत्तर आहे अलिखित भाषा किंवा बोली भाषा. प्रश्न क्रमांक 3. इतर भाषेतील साहित्यकृती अथवा एखादा मजकूर दुसऱ्या भाषेत व्यक्त करणे म्हणजे काय? योग्य पर्याय आहे भाषांतर. प्रश्न क्रमांक 4. भाषांतर ही एक टिंबटिंब आहे. योग्य पर्याय आहे कला. म्हणजेच भाषांतर ही एक कला आहे. प्रश्न क्रमांक 5. भाषांतर करीत असताना मजकुरातील आशय भाव न बदलता भाषांतर करणे म्हणजे भाषांतरकाराचे टिंबटिंब आहे. उत्तर आहे कौशल्य. प्रश्न क्रमांक 6. सन 1818 ते 1874 या कालखंडास काय म्हणतात? उत्तर आहे भाषांतर युग किंवा भाषांतर कालखंड. प्रश्न क्रमांक 7. 1818 ते 1874 या कालखंडास भाषांतर युग का म्हणतात? उत्तर आहे या कालखंडात अनेक इंग्रजी साहित्यकृतीचे मराठी भाषेत भाषांतर झाले. प्रश्न क्रमांक 8. भाषांतर या शब्दाला इंग्रजीत पर्याय शब्द काय वापरला जातो? उत्तर आहे ट्रान्सलेशन. प्रश्न क्रमांक 9. भाषांतर म्हणजे एका भाषेतील ग्रंथ अथवा वाक्य इत्यादींचा दुसऱ्या भाषेत व्यक्त केलेला अर्थ किंवा तजुर्मा होय. हे वाक्य बरोबर आहे का? उत्तर आहे हो. प्रश्न क्रमांक 10. एका भाषेतील लिखाणाचा, भाषणाचा, मजकुराचा दुसऱ्या भाषेत अर्थ किंवा आशय मांडणे म्हणजे काय? भाषांतर. योग्य उत्तर भाषांतर. प्रश्न क्रमांक 11. भाषांतर, रूपांतर, अनुवाद यांच्यात भेद आहे का? हो. प्रश्न क्रमांक 12. भाषांतर हे आरशातील प्रतिमासारखे असावे का? उत्तर आहे हो. प्रश्न क्रमांक 13. भाषांतर करताना मूळ आशयास बाधा निर्माण करणे गरजेचे आहे का? उत्तर आहे नाही. प्रश्न क्रमांक 14. भाषांतर करीत असताना भाषांतरकारास कमीत कमी किती भाषेचे ज्ञान असावे? उत्तर आहे 2 भाषा. प्रश्न क्रमांक 15. भाषांतर म्हणजे काय? एका भाषेतील भाव किंवा आशय दुसऱ्या भाषेत मांडणे. ब. एका भाषेतील भाव दुसऱ्या भाषेत संक्रमित करणे. क. एका भाषेतील आशय दुसऱ्या भाषेत विशद करणे. आणि ड. योग्य पर्याय वरील प्रमाणे सर्व.
प्रश्न क्रमांक 16. भाषांतर करीत असताना भाषेसंदर्भात काय माहिती असणे आवश्यक आहे? उत्तर आहे दोन्ही भाषांचे व्याकरण, शब्दसंग्रह, म्हणी, वाक्प्रचार आणि भाषांतर शैली. प्रश्न क्रमांक 17. भाषांतर करताना काय करावे लागते? उत्तर आहे भाषेतील घटना व प्रकृती कायम ठेवूनच भाषांतर करावे लागते. प्रश्न क्रमांक 18. भाषांतर करीत असताना भाषांतरास काय करावे लागते? प्रश्न पुन्हा सांगतो. भाषांतर करीत असताना भाषांतरकारास काय करावे लागते किंवा काय आवश्यक आहे? उत्तर आहे दोन्ही भाषेचे ज्ञान, भाषांतर प्रक्रियेवर प्रभुत्व, भाषेत व्यक्त करण्यात आलेला समाज आणि त्यांची संस्कृती याविषयीचे ज्ञान. प्रश्न क्रमांक 19. भाषांतरकाराने शब्दांचा परिचय वाढविल्यास काय होते? उत्तर आहे भाषांतरकाराचा शब्दसंग्रह वाढतो. प्रश्न क्रमांक 20. भाषांतरकाराचे शब्दसंग्रह वाढत असल्याने काय साध्य होते? उत्तर आहे भाषांतरकाराचे शब्दसंग्रहासह भाषेवर प्रभुत्व वाढते. प्रश्न क्रमांक 21. भाषांतराचे किती प्रकार आहेत? उत्तर आहे 2. मूलनिष्ठ आणि लक्षनिष्ठ भाषांतर. प्रश्न क्रमांक 22. कोणत्या भाषांतर प्रकारात ज्या भाषेतून भाषांतर करावयाचे आहे ती मूळ भाषा केंद्रस्थानी ठेवून भाषांतर केले जाते? उत्तर आहे मूलनिष्ठ. प्रश्न क्रमांक 23. मूलनिष्ठ भाषांतर करीत असताना काय केले जाते? उत्तर आहे मूळ भाषेतील शब्द, वाक्य आणि शैली यांचे हुबेहूब चित्र मूलनिष्ठ भाषांतरात केले जाते. प्रश्न क्रमांक 24. लक्षनिष्ठ भाषांतर कसे केले जाते? उत्तर आहे लक्षनिष्ठ भाषांतर करीत असताना ज्या भाषेत भाषांतर करावयाचे ती भाषा केंद्रस्थानी ठेवून म्हणजे महत्वाची मानून भाषांतर केले जाते. प्रश्न क्रमांक 25. भाषांतर करीत असताना कोणते भाषांतर योग्य ठरते? उत्तर आहे मूलनिष्ठ भाषांतर. प्रश्न क्रमांक 26. भाषांतर करीत असताना भाषेसंदर्भात कोणत्या समस्या भाषांतरकारास सोडविणे आवश्यक आहे? अ. भाषेतील व्याकरण व शब्दसंग्रह. ब. भाषेतील वाक्प्रचार व सामाजिक संकेत. क. वाङ्मयीन संकेत. संबंधित भाषेची वैचारिक पार्श्वभूमी. आणि चौथा पर्याय आहे ड, जो योग्य आहे तो म्हणजे वरील प्रमाणे सर्व. प्रश्न क्रमांक 27. आज जगात कोणती भाषा सर्वात जास्त वापरली जाते? प्रश्न पुन्हा सांगतो. आज जगभरात कोणती भाषा सर्वात जास्त वापरली जाते? उत्तर आहे इंग्रजी. प्रश्न क्रमांक 28. भाषांतराचा उपयोग खालीलपैकी कोठे होतो? 4 पर्याय आहेत.
आकाशवाणी, दूरदर्शन आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमे. चौथा पर्याय आहे ड, म्हणजे वरील प्रमाणे सर्व. योग्य उत्तर ड, वरील प्रमाणे सर्व. प्रश्न क्रमांक 29. प्रश्न क्रमांक 29. भाषांतराचा उपयोग खालीलपैकी कोठे होतो? उत्तर आहे अ, कोर्ट कचेरी, ब, पत्रव्यवहार, क, धर्मग्रंथ आणि शेवटचा योग्य पर्याय आहे वरील प्रमाणे सर्व. प्रश्न क्रमांक 30. भाषांतराचा उपयोग खालीलपैकी कुठे होतो? अ, शिक्षण क्षेत्र, ब, बँका, क, विद्यापीठ आणि ड, वरील प्रमाणे सर्व. म्हणजे योग्य उत्तर आहे वरील सर्व. प्रश्न क्रमांक 31. भाषांतराचा उपयोग खालीलपैकी कोठे होतो? अ, साहित्य, ब, सांस्कृतिक मंडळे, क, वृत्तपत्रे आणि ड, वरील प्रमाणे सर्व. योग्य उत्तर वरील प्रमाणे सर्व. प्रश्न क्रमांक 32. भाषांतर करीत असताना प्रामुख्याने काय करावे लागते? उत्तर आहे अ, मूळ उत्तरा किमान 3 वेळा वाचन करावा, ब, कठीण शब्दांचा अर्थ समजावून घेणे आणि क, मूळ भाषेतील आशय लक्ष्य भाषेत भाषांतर करताना योग्य मांडणी करावी आणि शेवटचा पर्याय आहे वरील प्रमाणे सर्व. यातील योग्य पर्याय आहे वरील प्रमाणे सर्व. आज आपण भाषांतर या विषयाच्या अनुषंगाने वस्तुनिष्ठ प्रश्न पाहिलेले आहेत, परंतु इथं सूचित करण्यात येते की अधिक अभ्यासासाठी आपल्याला जे पाठ्यपुस्तक दिलेलं आहे त्या पाठ्यपुस्तकाचा वापर करावा. धन्यवाद.